नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्हमध्ये केलेली। निफ्टी, बँक निफ्टी तिन्ही इंडेक्स आज ओपनिंग पॉझिटिव्ह दिलेलं, स्लाइटली पॉझिटिव्हमध्ये ओपन होतं। सुरुवातीच्या काही क्षणामध्ये थोडंसं निगेटिव्ह गेलेलं, पण त्यानंतर चांगली रिकव्हरी बघायला मिळाली आणि एंटायर दिवसभर मार्केटमध्ये रिकव्हरी मेंटेन राहिली आणि निफ्टीनं क्लोजिंग परत पुन्हा एकदा 25,000च्या वरती दिला। जवळपास निफ्टी 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, बँक निफ्टी 500 पॉईंट पॉझिटिव्ह आणि सेन्सेक्स जवळपास 600 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला। ओव्हरऑल आज मार्केटला गेल्या 6 दिवसांच्या डिक्लायनिंगनंतर आज एक चांगली रिकव्हरी राहिल्याने एक पॉझिटिव्ह क्लोजिंग बघायला मिळालं, जे मार्केटसाठी थोडंसं गरजेचंही होतं एक बाउन्स बॅक लोअर लेवलवरून। निफ्टी महत्त्वपूर्ण लेवलवर आहे 25,000, पण रेजिस्टन्सला इंटॅक्ट आहे। त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर ट्रेड करायचं म्हटलं तर 25,000च्या वरती निफ्टी मेंटेन राहिला तर फर्दर अपमूव्ह येऊ शकते 25,200पर्यंत। 25,200च्या वर गेला तर मात्र एक चांगली मिनिंगफुल रिकव्हरी 25,500पर्यंत येऊ शकते। त्यामुळे निफ्टीला उद्या 25,000च्या वर मेंटेन राहिल्यानंतर 25,200 क्रॉस होणं गरजेचं आहे। अदरवाईज 25,150-200 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 25,000च्या खाली आला तर 24,900 एक फर्स्ट सपोर्ट आहे मायनर, त्याच्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग निफ्टीमध्ये येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,000 एक पिवट पॉईंट आहे। 51,000च्या वरती गेला तर 51,400 ते 500पर्यंत बँक निफ्टी जाईल। बिलो 51,000 50,800 एक स्ट्रॉंग मायनर सपोर्ट आहे। 50,800च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग होऊ शकते। अदरवाईज 51,000च्या वर राहिला तर 51,400 ते 51,500पर्यंत बँक निफ्टीसुद्धा जाऊ शकते। ओव्हरऑल FIचा ट्रेंड विक्रीचा आहे। काल FIने 8,300 करोडची विक्री केली, पण DISने जबरदस्त बाईंग जवळपास 13,000 करोडचं DISने बाईंग केलं आहे। DIS बाय करत आहेत। काल मार्केटनं रिकव्हरी दाखवली, वॉलेटिलिटी दाखवली, तरीही DISनं चांगलं बाईंग केलं, पण FIचं सेलिंग थांबणं गरजेचं आहे। आज थोडी रिकव्हरी दाखवलेली आहे, पण FI-DIची आकडेवारी अजून अवेलेबल नाही, पण होपफुली मला वाटतं DISने निश्चित लोअर लेवलला खरेदी केली असेल। FIचे कदाचित थोडे सेलिंगचे आकडे असू शकतात। ओव्हरऑल मार्केटमध्ये आज रिकव्हरी दिवसभर मेंटेन राहिली आणि जर उद्या निफ्टी 25,000च्या वरती मेंटेन राहिला आणि बँक निफ्टी 51,000च्या वरती मेंटेन राहिला तर फर्दर रिकव्हरी निफ्टी बँक निफ्टीमध्ये मगाशी ज्या लेवल सांगितल्या त्या लेवल्स पण निश्चित येऊ शकते। आज NSEमध्ये 2,045 शेअर्स वाढले, त्या बाजूला 474 शेअर्समध्ये पडझड झालेले। निफ्टीमध्ये 36 शेअर्स वाढले, त्या बाजूला 14 शेअर्समध्ये पडझड झालेले आहे। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज फक्त मेटल सेक्टरने अंडर परफॉर्मन्स केला। चायनाचा डेटा थोडासा डिसअपॉइंटिंग आला आणि स्टिम्युलस इतकं कारगर ठरणार नाही या अपेक्षेनं थोडंसं मेटल प्राइसेस डाऊन आलं, त्यामुळे थोडंसं मेटल सेक्टर डाऊन राहिलं। बाकी अदर सेक्टर्सला चांगली तेजी आहे, त्याच्यामध्ये बँकिंग, ऑइल अँड गॅस, IT, फार्मा, ऑटो या सेक्टरने लीड केले। ग्लोबल मार्केट आज युरोपियन मार्केट्स मायनसच आहेत, अर्धा ते 1%। डाव फ्युचर्स 40 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे, त्यामुळे US मार्केट काल डिक्लाइनिंग केलं बरंच 400 पॉईंट, पण आज थोडं फ्युचर पॉझिटिव्ह पॉईंट आउट करतात। पण जर US मार्केट पॉझिटिव्ह राहिले तर मला वाटतं थोडंसं निफ्टी आपली उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकते, पण बोथ वे आपल्याला उद्या ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात। हायर लेवलला सेलिंगही मिळायला बघू शकतं, लोअर लेवलला बाईंग बघायला मिळू शकतं। पण उद्या निफ्टीसाठी मग असे ज्या निफ्टी बँक निफ्टीसाठी ज्या लेवल सांगितल्या त्या लेवल्सनुसार तुम्ही उद्या ट्रेड करू शकता। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।